माता की जय, भारत माता की जय। नमस्कार। आज आपल्या इंदापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं घेतलेल्या मीटिंगसाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय शेखर भाऊ वडणे साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय बाळासाहेबजी गरुड साहेब, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय मयूरदादा पाटील, आमच्या पार्टीचे महामंत्री जिल्ह्याचे सरचिटणीस आकाशजी कांबळे साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय गजानन भाऊ वागसे, माऊली काका चौरे, मारुती अण्णा वनवे, ज्येष्ठ आमचे सहकारी सदानंद अण्णा शिंदाळे, माऊलीजी वाघमोडे, आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष किरणजी गानकोटे साहेब, दुसरे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तेजस भाऊ देवकाते, त्याचबरोबर मध्यचे आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजकुमारजी जटार साहेब, पूर्वचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रामजी आजबे सर, बाळासाहेबजी अण्णा कोकाटे, शीतलताई साबळे, माधुरीताई भराटे, योगिताई यादव, सलमाताई शेख, सारिकाताई पवार, रुपालीताई रंधवे, कांचनताई गांगोटे, बाळासाहेबांना कोकाटे, जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन शेठ शहा, आबासाहेब थोरात, आमचे मार्गदर्शक सन्माननीय तानाजी बापू थोरात, त्याचबरोबर दुसरे मार्गदर्शक सर सरवरती माझे मार्गदर्शक रामचंद्रजी निंबाळकर सर यांचं या ठिकाणी आपल्याला सरवरती त्याचबरोबर आबासाहेबजी थोरात, संदीपजी आदलिक, चंद्रकांतजी शेंडे, रमेशजी खारतोडे, सुयश सावंत, शुभम भैया शिंगाडे, लखन जगताप, दादासाहेब नायकुडे, अक्षय पवार, सचिनजी सावंत, ऍडव्होकेट मयूर शिंदे, संतोषजी चव्हाण, विशाल रणवरे, समजबाई सय्यद, बाळासाहेब गायकवाड, तानाजीराव देशमुख, राजेंद्रजी सागर, अमोल शेठ मुळे, आप्पासाहेब गायकवाड, नंदू सोलनकर, संजय अण्णा गायकवाड, सुनीलजी खाडे, नागेशजी गायकवाड, अभिजिताबा घोगरे, तुकाराम बापू गोराडे, विजय बापू घोगरे, अरुण बापू घोगरे, भारतजी गोंगाणे, मोहन बापू काटे, विजयजी ढोके, नवनाथ कोकाटे, संकेत गोळवे, दीपक जोळ, सुनील मोहिते, किरण लावण, भाऊसाहेब चोरंडे, शिवाजीराव सपकाळ, भारत काळे, बापूराव साळवे, अमोल भैया साळुंके, फकीरबाई पठाण, तानाजीराव मारकड, गणपतजी करे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सगळे माझे पत्रकार बांधव, तानाजीराव मारकड, आवर्जून उपस्थित सगळे माझे पत्रकार बांधव, विकास बापू गिरारे, खरं तर आज पत्रकार दिन आहे, राष्ट्रीय विष्णुपंजी मकर, माऊली आमचे सहकारी मित्र माऊलीजी वाघमोडे साहेब, त्याचबरोबर आज विशेष म्हणजे राष्ट्रीय पत्रकार दिन आहे। आज आपल्या सगळ्यांना मी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या माझ्या सर्व पत्रकार बंधूंना खूप खूप अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यामध्ये या ठिकाणी हात घालतो। आजच्या या कार्यक्रमाला अण्णासाहेब पाटील सगळे सहकारी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळ्या माझ्या भगिनी, तरुण सहकारी कार्यकर्ते बांधवांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्याचं इलेक्शनची सुरुवात आपल्या इंदापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि याचं औचित्य साधून आपल्या इंदापूर नगरपालिकेची या ठिकाणी इलेक्शन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। फॉर्म भरायची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। सोमवारी अंतिम मुदत आहे फॉर्म भरण्याची। त्यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील अनेक सहकाऱ्यांनी या इलेक्शनसाठी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरलेले आणि यापूर्वीची पूर्व हकीकत माझ्या अगोदर किरणजी गानगोटे असतील, त्याचबरोबर आकाशजी असतील, मयूरदादा असतील किंवा गजाभाऊ असतील, त्यांनी सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी बांधवांनी सांगितले आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये या नगरपालिकेचे इलेक्शन जेव्हा लागलं एक 20-25 दिवसापासून, एक महिन्यापासून आपल्याला या भारतीय जनता पार्टीचं बैठकीचे सत्र
पुणे शहरामध्ये अनेक वेळा या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या पार्टीमध्ये बापू त्या ठिकाणी मिटिंगा झाल्या आणि साधक बाधक चर्चा जिल्हा पातळीवरती राज्य पातळीवरती या ठिकाणी सुरू झाल्या। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण साहेब असतील, त्याचबरोबर आपले सहपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, आपले केंद्रीय मंत्री आदरणीय मुरलीधरांना मोहोळ साहेब असतील, राहुल दादा कुल असतील, आमचे जिल्हाध्यक्ष शेखरजी वंडे साहेब असतील, या सगळ्यांनी आपल्या या इंदापूर तालुक्याच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये आढावा या ठिकाणी घेतला होता। साधक बाधक चर्चा या ठिकाणी आपल्या सुरू होत्या। अशी चर्चा सुरू असताना आदरणीय सीएम साहेबांनी सुद्धा आपल्याला त्या प्रकारे कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जायचं, कसं नियोजन करायचं, त्या संबंधित मार्गदर्शन सुद्धा 4-5 वेळा या ठिकाणी जिल्हा पातळीवरती या ठिकाणी झालं होतं। तदनंतर जेव्हा इलेक्शन झालं, कार्यकर्त्यांची या ठिकाणी तयारी सुरू झाली, तेव्हा आपल्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी हे इलेक्शन लागलं, निवडणूक प्रोग्राम लागला आणि इथं किरणजी नानकोटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या पार्टीकडे सुद्धा मला वाटतं 20 नगरसेवकांसाठी जवळपास 40-42 इच्छुकांची संख्या या ठिकाणी प्राप्त झाली आणि नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीकडे जवळपास 4 लोकांनी या ठिकाणी मुलाखती सुद्धा या ठिकाणी दिल्या होत्या, फॉर्म भरले होते आणि त्याच्या अनुषंगाने मुलाखती सुद्धा या ठिकाणी झाल्या होत्या। आपले या विभागाचे निरीक्षक दीपक बाबा मिसाळ या ठिकाणी मध्यंतरी आले होते आणि त्याच्या अनुषंगाने या इलेक्शनला आपण सामोरे जायचं अशा पद्धतीची आपल्या पार्टीची तयारी या ठिकाणी पूर्ण झाली होती आणि तशा पद्धतीने आपण पुढे जाण्याचं नियोजन या ठिकाणी केल्यानंतर मला या ठिकाणी आनंदाने सांगायचे, खूप इच्छुक असताना देखील मला वाटतं या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 2017 साली सुद्धा माऊली जीवागड बरोबर ना माऊली इंदापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपण नगरपालिकेचे इलेक्शन लढवलं होतं। तिथं सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला पार्टीच्या वतीनं लढत या ठिकाणी आपण दिली होती। शेवटी इलेक्शन मध्ये हार जीत या ठिकाणी असती, परंतु जनतेमध्ये जाऊन जनतेच्या व्यथा जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी आपली पार्टीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करत आहेत व करत होते। त्याच्या दरम्यान आपण जेव्हा आपल्याकडे इच्छुकांचे फॉर्म मागवले आणि फॉर्म भरण्याची प्रोसिजर या ठिकाणी बांधवांना सुरू केली, त्याच दरम्यानमध्ये आपल्या इंदापूर तालुक्यामधून एक वेगळा सूर असा या ठिकाणी सुरू व्हायला लागला की आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये जर आपले 3 पॅनल झाले तर मताचं विभाजन होतं आणि आपल्या समोर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस या पार्टीला या गोष्टीचा फायदा होतो आणि हा फायदा झाल्यामुळं आत्ताच मयूरदादांनी सांगितलं, या इंदापूर शहरामध्ये रखडलेला विकास आहे, इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी प्रलंबित असलेली कामं आहेत, या इंदापूर शहरामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांना आणखी सुद्धा कोणतंही पार्क देखील नाना पार्क किंवा एक चांगल्या पद्धतीचं उद्यान सुद्धा आपल्या इंदापूर शहरामध्ये बांधवांनो नाही। आपलं इंदापूर शहर बारामतीच्या तुलनेमध्ये किती पाठीमागे आहे याचा सुद्धा बांधवांनो विचार करण्याची गरज आहे। याचं कारण काय? आपल्याला जर बारामतीप्रमाणे किंबहुना पुणे शहराप्रमाणे जर इंदापूरचा शहराचा विकास करायचा असला तर आपल्याला इथं कुठेतरी मागं पुढं या ठिकाणी भूमिका घेणं गरजेचं आहे। असा आवाज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आघाडीच्या रूपानं आपण इथं लोकल पद्धतीनं आघाडी आपण केली पाहिजे असा प्रस्ताव आपल्या नेत्यांकडे राज्य लेवलवरती आदरणीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब असतील, रवींद्रदादा चव्हाण साहेब असतील, मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांत दादा असतील, राहुल दादा कुल असतील, यांच्याकडे आघाडी करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी आला आणि बांधवांनो त्याच्यावरती चर्चा सुरू झाली की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी पुढे जायचं।
आपण कशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना, इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देता येईल या भूमिकेच्या चर्चा सुरू झाल्या। या चर्चा सुरू असताना आपण सुद्धा पार्टीच्या वतीनं 2-3 शेखरभाऊ मिटिंगा या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये घेतल्या आणि कार्यकर्त्यांना विचारलं काय केलं पाहिजे। या सगळ्या कार्यकर्त्यांचा जो सूर होता तो आपले निरीक्षक दीपक बाबा मिसाळ असतील आणि निरीक्षक बाकीचे सर्व नेते मंडळी असतील याचा सूर आपण सगळ्यांनी या ठिकाणी कळवला। मला वाटतं मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी सुद्धा एक 10 दिवसापूर्वी या ठिकाणी आढावा बैठक पुणे शहरामध्ये या ठिकाणी घेतली होती आणि आपली सगळे आपण कार्यकर्ते या पुणे शहरामध्ये जाऊन अण्णांना आपल्या या संबंधीची माहिती दिली होती। राहुल दादा होते, आपले पक्षाचे सरचिटणीस, राज्याचे महामंत्री राजेदादा पांडे साहेब होते आणि ती चर्चा या ठिकाणी झाली असताना आपण देखील त्यांना सांगितलं की अण्णा आम्हाला या ठिकाणी इथं आघाडी करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही मुभा द्या आणि जर आपण इथं आघाडी झाली तर एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला इथं विकासाची कामं आणि इंदापूर शहरामध्ये रखडलेली कामं ही पुढे नेण्यासाठी नागरिकांसाठी एक चांगला नेटकी विकास कामं आपल्याला कामं करता येतील। हा सुद्धा त्यांना या ठिकाणी आपण सांगितलेली गोष्ट पटली। त्यांनी सीएम साहेबांना सांगितलं, प्रदेशाध्यक्षांना सांगितलं आणि त्या ठिकाणी त्यांचा निर्णय काल रात्री या ठिकाणी एक आघाडी संदर्भात या ठिकाणी आला आणि तो कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी आज शेखरजी वडणे साहेब आपल्यामध्ये या ठिकाणी बांधवांना उपस्थित आहे। मला आवर्जून सांगायचंय आता ही आघाडी, त्या आघाडीला नाव सुद्धा या ठिकाणी आघाडीचं नाव सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे। हे सुद्धा नॅचरलच आहे, त्याला आपल्या आघाडीला सुद्धा नाव कृष्ण भीमा विकास आघाडी असं त्या आघाडीचं बांधवांना या ठिकाणी नाव आहे। कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून उद्याच्या येणाऱ्या नगरपालिकेचं इलेक्शन आपण कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहे। याचं नेतृत्व या ठिकाणी आपल्या इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे नेते सन्माननीय प्रदीप दादा गारटकर हे या कृष्णा भीमा विकास आघाडीचे या ठिकाणी नेतृत्व करणार आहेत। नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी ते उभे असणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाबरोबर या ठिकाणी राज्याचे माजी सहकार मंत्री सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील हे सुद्धा या ठिकाणी त्यांच्या समर्थनात या ठिकाणी असणार आहे आणि आपण भारतीय जनता पार्टी ही सुद्धा त्यांना या ठिकाणी समर्थन करणार आहे आणि आपण ते सुद्धा काही सहकारी त्या कृष्णा भीमा विकास आघाडीमध्ये उमेदवार म्हणून या ठिकाणी असणार आहेत बांधव। आणि यामध्ये आता अनेक लोकांनी फॉर्म भरलेले, सोमवारची शेवटची मुदत आहे आणि आता आपला निकष असा आहे किंवा आपल्या भारतीय जनता पार्टीनं सांगितल्याप्रमाणे आपली किती लोक आहेत, त्यांची किती लोक आहेत, कुणाचे किती लोक आहेत यापेक्षा असणारा आपला उमेदवार हा कॅपेबल आणि विजय उमेदवार असला पाहिजे, हाच आपल्यातला या ठिकाणी निकष आहे। आणि 21-0 कसं होईल या पद्धतीचं नियोजन आताच्या बांधवांना आपण या ठिकाणी नियोजन करणार आहे। याचं चिन्ह सुद्धा या ठिकाणी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीनं चिन्हाची सुद्धा मागणी आपण या ठिकाणी बांधवांनो केलेली आहे। एक पहिलं आपण त्यांना या ठिकाणी बस मागितलेलं आहे, दुसरं स्कूटर रिक्षा, ऑटो रिक्षा हे दुसरं चिन्ह या ठिकाणी आपण मागितलेलं आहे आणि तिसरं चिन्ह शिट्टी मागितलेलं आहे। या तिन्ही चिन्हापैकी एक चिन्ह या ठिकाणी आपल्या कृष्णा भीमा विकास आघाडीला या ठिकाणी मिळणार आहे आणि हे चिन्ह मी आतापासूनच प्रचार सुरू केला, लक्षात ठेवा। हे सगळं सांगतं तुमच्या मनातला आता तुम्हाला असं वाटलं पाहिजे काहीच नाही राहिलं, सगळ्या आपल्या शंका संपल्या आणि हे सगळं शक्य कुणामुळे झालं तर शेवटी आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सगळ्यांनी समजून घेतलं। आदरणीय आपल्या भारतीय जनता पार्टीनं या गोष्टीला या ठिकाणी त्यांनी होकार दिला म्हणून आपण या ठिकाणी आघाडी करू शकलो। देशामधला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे, राज्यामधला सगळ्यात मोठा पक्ष
भारतीय जनता पार्टी आहे। आणि इथं मला आवर्जून आज सांगायचं आहे, काल बिहारमध्ये या ठिकाणी मतमोजणी झाली। या बिहारच्या मतमोजणीमध्ये सुद्धा एक नंबरचा पक्ष म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेवरती आलेली आहे। या सुद्धा गोष्टीचा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे। आणि मला आवर्जून सांगायचंय, कोण टीका करणारा असला तर त्या टीकेकडे कुणीही लक्ष देऊ नका। कोणी म्हणेल आता आघाडी केली, तिघं एकत्र आली, चौघ एकत्र आली। अहो, ही आघाडी ही सर्व पक्षीय आघाडी आहे, सर्व धर्मीय आघाडी आहे, बहुजनांची आघाडी आहे, गोरगरिबांची आघाडी आहे। अहो, इंदापूर शहरामध्ये अनेक प्रलंबित कामं आहेत। आज देखील आपल्या इंदापूर शहरामध्ये पेठमध्ये जर जायचं म्हणलं तर आपल्याला फोर व्हीलर गाडी सुद्धा आतमध्ये नेता येत नाही। खरंय का खोटं आहे मला सांगा। ही अवस्था इंदापूर शहराची पेठेमधली आहे। गटाराची काय अवस्था आहे याची सुद्धा अवस्था आपल्याला बांधवांनो या ठिकाणी माहिती आहे। मध्यंतरी किरकोळ पाऊस झाला तर आमच्या सगळ्या पांढरातील आजूबाजूच्या दुकानामध्ये गुडघे इतकं पाणी गेलं का नाही सांगा। कशामुळे गेलं? गटारी तुंबल्या होत्या। अनेक आमच्या व्यापारी बंधूंचं बांधवांना खूप मोठं लाखो रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालं। याला जबाबदार कोण आहे मला सांगा? याला जबाबदार नगरपालिका होती, नियोजन ढिसाळ होतं। ज्यांच्या हातात सत्ता होती त्या 5 वर्षाच्या काळामध्ये गटार असतील, रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल आणि शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टीवरती जर आपल्याला एक चांगल्या पद्धतीने विकासाची कामं जर करायची असली तर कृष्णा भीमा विकास आघाडीशिवाय बांधवांना 100% पर्याय नाही। आणि वरती कृष्णा भीमा विकास आघाडीला पाठिंबा हा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि तुम्हाला माहिती आहे, एकदा देवेंद्र भाऊंनी एकदा आशीर्वाद दिला तर मदत दिली तर इंदापूर तालुक्याचा कायापलट या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। माझी तुम्हाला कळकळीची नम्रतेची विनंती आहे, 5 वर्ष एकदा देवाभावांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सहयोगाने नगरपालिका ताब्यात द्या। इंदापूरमध्ये 5 वर्षात ओळखू येणार नाही इंदापूर, एवढं सुंदर इंदापूर आपल्याला या ठिकाणी निर्माण करता येऊ शकतं। प्रदीप दादा गारटकर हे सुद्धा लक्षात घ्या, एक संघर्षमय व्यक्तिमत्व आहे। आज त्यांनी सुद्धा या ठिकाणी काम करत असताना सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व म्हणजे प्रदीप दादा गारटकर आहे। आज ते आपण सगळ्यांनी त्यांना आग्रह केला की प्रदीप दादा तुमच्याशिवाय पर्याय नाही, काही करा पण तुम्हीच नगराध्यक्ष पदासाठी उभा राहा। अशा प्रकारची आपण सगळ्यांनी या ठिकाणी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती विनंती मान्य केली। त्यांचा सुद्धा जनसंपर्क मोठा आहे, गावामधला खडाना खडा त्यांचा अभ्यास आहे। यापूर्वी ती नगराध्यक्ष 91 साली होते आणि आता बरोबर 33 वर्षानं परत गारटकर दादा या नगर अध्यक्ष पदासाठी या ठिकाणी बांधवांना उभे राहिलेले आहे। आपल्या इंदापूर शहरामध्ये एवढं सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय की तुम्हाला सांगता येणार नाही, एवढं सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। आता आपल्याकडे इच्छुकांची संख्या खूप आहे, त्यामुळे आपण पुढे मागे सरलं पाहिजे। आज जरी एखाद्या कार्यकर्त्याला संधी नाही मिळाली तर भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टी त्या कार्यकर्त्याचा जिल्हाध्यक्ष साक्षीने सांगतो की नक्की आज मागे पुढे सरलेल्या कार्यकर्त्याचा विचार केल्याशिवाय राहणार नाही। कारण की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याला आधार देणारी, कार्यकर्त्याला मान सन्मान देणारी एकमेव पार्टी कोणती असेल तर बांधवांनो भारतीय जनता पार्टी आहे। त्याच्यामुळं आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी एक विकासाची कामं, मला सांगा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये एखादं चांगलं उद्यान आहे का हो? कुठं गार्डन आहे का? आज आमच्या ज्येष्ठ नागरिकांना कुठं जर फिरायला जायचं म्हणलं, पेपर वाचायचं म्हणलं, आहे का एखादं उद्यान? आज मला सांगा मागच्या 1 महिन्यापूर्वी या इंदापूर नगरपालिकेमध्ये आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांनी 1 कोटी रुपयाचा निधी टाकला आणि त्याचं नमो उद्यान म्हणून या ठिकाणी मंजूर केलं। अमावण तरीके असती तरी आपल्याकडे नव्हतं ते उद्यान, हे कुणी केलं? देवा भाऊंनी केलं।
एवढी मोठी या ठिकाणी त्यांना आपल्या या परिसरातले अनेक प्रश्न या ठिकाणी बांधवांनो माहिती आहे. इथं तुमच्या माहिती करता सांगतो, मला कुणावरती टीका करायची नाही, परंतु इथल्या अंगणवाड्या, जिल्हा परिषदेच्या या नगरपालिकेतल्या आतल्या ज्या शाळा आहेत त्याची काय अवस्था आहे, इथं सगळी मीडिया इथं उपस्थित आहे. बांधवांनो, पत्रकार बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती, हात जोडून एकदा तुम्ही शाळा नेऊन दाखवा कॅमेरामध्ये काय अवस्था आहे रूमची बघा. जिल्हा परिषदेची शाळेची अवस्था काय बघा. ती पत्रा पडल, पाणी गळतं, खाली फरशी फुटलेल्या आहे. अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी जिल्हा परिषद या शाळेच्या इमारतीची आहे. तिथं सर्वसामान्य गोरगरीब जनतेची मुलं त्या शाळेमध्ये या ठिकाणी शिकत असतात. तिथली शिक्षणाची सोय करणार कोण, त्याच्याकडे लक्ष देणार कोण. मध्यंतरी माझ्याकडं वडर गल्लीतली या ठिकाणी गणेश देवकर कुठे आहे, गणेश भाऊ, आपल्या वडर गल्लीमध्ये एक आपली काय होत, चावडी होती, चावडी आणि अंगणवाडी ना तिथं. आता अंगणवाडी होती, ती अंगणवाडी पडली, काय झालं, ती पाणी सगळं गळत होतं आणि अंगणवाडीला इमारत नव्हती, इमारत नाही. चावडीमध्ये, वडर गल्लीमध्ये आमच्या तिथं चावडीमध्ये अंगणवाडी भरली जाते. ही अवस्था शिक्षणाची इंदापूर शहरामधली आहे. सत्य परिस्थिती आहे. याकडे देणार लक्ष कोण, त्याच्यावरती जर मात करायचा असला, अवकाव सगळ्यांची मुलं खासगी शाळेमध्ये लाख लाख 2-2 लाख फी घालून या ठिकाणी शिकतात. सर्वसामान्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देणार कोण, मला उत्तर द्या. यासाठी एकच पर्याय, चांगल्या पद्धतीने शिक्षण अंगणवाडी पासून ते जिल्हा परिषद शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत पाहिजे असलं तर कृष्णा भीमा विकास आघाडीशिवाय पर्याय नाही. गारटकर दादांच्या नेतृत्वाखाली आता 5 वर्ष संधी द्या. वर सरकार आपलंय, चांगल्या पद्धतीने निधी आणून इंदापूर शहराचा कायापलट केल्याशिवाय या ठिकाणी बांधवांवर राहणार नाही. क्रीडा संकुल असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगली इमारत देखील आपल्या या इंदापूर शहरामध्ये नाही. जी आहे तुम्हाला माहिती आहे कुठं आहे, कुठं आहे ज्येष्ठ नागरिकांची इमारत, सांगा सांगा कुठं आहे. अवधीची भिंत आहे का, एवढी अवेलना ज्येष्ठ नागरिकांची सुरू आहे. दाखवा तुम्ही सोशल मीडियावर, बघा काय परिस्थिती. म्हणजे काय वाट बघायची तिथे इमारत वेटिंग केलं, खरं सांगा ना, मला सांगा. ह्याच्यावरती जर आपल्याला मार्ग काढायचा असला तर प्रदीप दादा गारटकर आणि कृष्णा भीमा आघाडीशिवाय पर्याय नाही. बांधवांनो लक्षात ठेवा. आणि मी जी बोलतो ती पुराव्यानिशी बोलतो, ह्याच्यामध्ये एक सुद्धा शब्द खोटा नाही माझा. ही करणार कोण, त्याला कोणीतरी द्या, एकदा 5 वर्ष संधी द्या. तुम्ही बघा, सिंगापूर नाही म्हणणार मी, पण इंदापूरचं चांगल्या पद्धतीनं इतर शहराच्या तुलनेमध्ये काही विकासाची आपल्याला कामं चांगल्या पद्धतीने करता येतील. ती कामं बांधवांनो या ठिकाणी करू शकतो. आम्ही कालच आपल्या पक्षातील सगळे ज्येष्ठ आमचे तरुण सहकारी या ठिकाणी आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांना या ठिकाणी आम्ही काल मुंबईला भेटण्यासाठी गेलो होतो. आम्ही त्यांना आपल्या इंदापूर शहराबद्दल इथली विदारक स्थिती या ठिकाणी सगळी सांगितली. अर्धा तास त्यांनी सगळी माहिती ऐकून घेतली आणि मी जी तुम्हाला आता माईकवर बोललो ही मी त्यांना सांगितलं. त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. त्यांनी सगळं माहिती घेतलं. मला काय बोलतोय म्हणजे, म्हणलं भाऊ खरंच. त्यांना म्हणजे असं वाटत, ती म्हणले नागरिकांना त्यांना 5 वर्ष संधी द्या, पाहिजे तेवढा निधी आपण इंदापूर तालुक्यामध्ये आणि इंदापूर शहरामध्ये देऊ, असा शब्द आदरणीय या ठिकाणी देवेंद्र भाऊ यांनी या ठिकाणी आपल्याला दिला. आपल्या इंदापूर नगरपालिकेची जी इमारत आहे किती वर्ष झालं अपूर्ण आहे, मला सांगा. नवीन केली आहे का नाही सांगा. माझं एक सुद्धा यातला खोटा आहे का, पत्रकार वाटत आहे. किती वर्ष झालं इतकी सुंदर इमारत या ठिकाणी अपूर्ण आहे. सांस्कृतिक नाट्यगृह आपल्याला या इंदापूर शहरामध्ये आहे का, मला सांगा आहे का. त्यामुळं अशी कामं हवेवर इंदापूर शहर असून सुद्धा, 4 लेन असून सुद्धा आपल्या इंदापूर शहरामध्ये प्रगती नाहीये. शहरीकरणासाठी चांगल्या पद्धतीचं नियोजन नाहीये. अंतर्गत रस्ते, स्वच्छता याचे प्रश्न खूप मोठे या आपल्या इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी आहे. घनकचरा हा सुद्धा एक मोठा
या ठिकाणी काय आहे तुम्हाला सगळ्यांना घोटाळा आहे घनकचरा घोटाळा कसला घोटाळा या ठिकाणी पाहावा. मी काय जास्त त्यावरती या ठिकाणी बोलणार नाही, परंतु मी एवढंच सांगतो 5 वर्ष जर इंदापूर शहरातील नागरिकांनी आपल्या या कृष्णा भीमा विकास आघाडीला काम करायची संधी दिली तर इंदापूर शहराचा कायापालट झाल्याशिवाय बांधवांनो या ठिकाणी राहणार नाही. आता उद्या आपल्या सगळ्यांना माझी नम्रतेपूर्वक या ठिकाणी विनंती आहे, आता फॉर्म भरण्याची मुदत सोमवारी संपल्यानंतर 26 तारखेपर्यंत 26 तारखेला चिन्ह वाटप आहे आणि 26 तारीख ते 2 तारखेपर्यंत प्रचार आहे आपल्याला. किंबहुना 1 तारखेला प्रचार असतो ना, 1 तारखेला 1 तारखेला प्रचाराचा शेवट असेल, म्हणजे प्रचाराला सुद्धा कालावधी खूप कमी या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. 6 दिवस किंवा 7 दिवस प्रचाराला या ठिकाणी मिळालेला आहे. पूर्ण घर टू घर जाऊन आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपण स्वतः उमेदवार आहे असं समजून या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी अंग झटकून काम करावं आणि ही कृष्णा भीमा विकास आघाडी जरी असली तरी याला आशीर्वाद देखील आपल्या देवा भाऊंचा आणि भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद आहे, हा सुद्धा लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यावेळेस जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीने या ठिकाणी निर्णय या ठिकाणी बांधवांनो घ्यावे लागतात. आपल्याला 26 तारखेपासून 2 तारखेला प्रचार करताना घर टू घर प्रचार कसं करेल यावरती आपण या ठिकाणी भर देऊया. आपल्या इंदापूर शहरामध्ये 25,500 या ठिकाणी मतदान आहे आणि या 25,500 मध्ये बर का तुम्हाला बांधवांना सांगतो, पत्रकार बांधव इथं सुद्धा आहे, या 25,500 मतदानामध्ये अनेक बोगस नावं या मतदार यादीमध्ये समाविष्ट आहे आणि मला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या बोगस असणाऱ्या नावाला सांगतो की जर बोगस मतदान करा इंदापूर मध्ये आला तर त्याच्यावरती कायदेशीर पद्धतीनं जी निवडणूक आयोगानं ज्या आपल्याला कायद्याचं संरक्षण दिलंय त्यांच्या अंतर्गत आम्ही बोगस मतदान असणाऱ्या लोकांना मतदान करून देणार नाही. बघितलं आपण विधानसभेला प्रत्येक गावामध्ये आपल्या या इंदापूर शहरामध्ये सुद्धा बोगस नाव आहेत. या तक्रारी सुद्धा इथं मयूर बापू या ठिकाणी आहेत. आपण नगरपालिकेमध्ये किरणजी बरोबर ना, नगरपालिकेमध्ये आमच्या C1 ला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आपण तक्रार देणार आहोत. अहो खेळायचं तर असं म्हणजे प्रामाणिक खेळा, रेडीचा डाव करू नका, बरोबर आहे का. नाव ही आता नाव बोगस नाव आहेत ना, हे इंदापूर शहरातली नाही तर ती आजूबाजूच्या शहरातली नाव आहेत. म्हणजे शहराचं नाव आवर्जून येत नाही कारण की त्यांचं आपल्याला कुठेही बदनामी करायची नाही, परंतु ज्यांचं नाव असेल त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे मतदानाला बोगस मतदान जेव्हा तुम्ही करायला येणार तेव्हा 1000 वेळा विचार करून या. कारण की जो बोगस मतदान करताना जर एखादा मनुष्य गावला तर त्याची सरकारी नोकरीसाठी तो परत कधीही सरकारी नोकरी त्याला मिळू शकत नाही. गुन्हा दाखल झाल्यावरती त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीची कागदपत्र खराब झाल्यानंतर त्याचं रेकॉर्ड सगळं खराब होऊ शकतं. त्यामुळं बोगस लोकांनी मतदानाला यायचं नाही, बरोबर ना. अशा पद्धतीचा ठराव सुद्धा आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी, तुमचे नोडल ऑफिसर आणि आपल्या लीगल ऍडवायझर वकिलामार्फत सुद्धा आम्ही ती आघाडीच्या वतीनं या ठिकाणी बांधवांना देणार आहोत. त्याचबरोबर आता आपले 10 प्रभाग आहेत आणि 10 प्रभागामध्ये 20 या ठिकाणी नगरसेवक आहेत आणि 1 नगराध्यक्ष आहेत. असे 21 उमेदवार आपल्या कृष्णा भीमा विकास आघाडीचे असणार आहे. तुम्हाला चिन्ह सुद्धा मी सांगितलं की आपण पहिला प्रेफरन्स काय दिलाय, मोठ्याने सांगा. पहिला प्रेफरन्स, दुसरा प्रेफरन्स ऑटो रिक्षा आणि तिसरा प्रेफरन्स चिठ्ठी. जी चिन्ह येईल ती आपल्याला 26 तारखेला चिन्ह मिळाल्यानंतर घरोघरी पोहोचवण्यासाठी आपण बांधवांना या ठिकाणी नक्की काम करूया. आज प्रदीप दादांनी सुद्धा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये संपूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी या ठिकाणी काम केलं. या इंदापूर शहरामध्ये प्रथम नगराध्यक्ष जेव्हा ते झाले तेव्हा इंदापूर तालुक्यामध्ये शहरामध्ये चांगल्या पद्धतीने विकासाची कामं प्रदीप दादांनी या ठिकाणी केलं आणि प्रदीप दादांनी काय काय कुणासाठी काय केलं याची सखोल माहिती त्या ठिकाणी बांधवांना त्यांनी काल दिली, मला वाटतं आज दिली. आणि आज तर मला वाटतं ते प्रदीप दादा जेव्हा भाषण करत होते त्यांना हुंदका सुद्धा आवरला नाही.
त्यांना वाईट वाटलं की आपण एखाद्या पक्षासाठी 25-25 वर्ष जेव्हा आपण काम करू, जिल्हा अध्यक्ष असून सुद्धा एवढा मोठा अन्याय आपल्या प्रतिपदावर या ठिकाणी झालेला आहे। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येणाऱ्या 2 तारखेला आपला मतदार राजा निश्चित प्रकारे या ठिकाणी प्रतिपदाच्या नेतृत्वात असलेल्या सगळ्या आपल्या नगरसेवकांना आशीर्वाद बांधवांना या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही। आता आपलं इंदापूर शहर हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं इंदापूर शहर आहे। इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे यांच्या पावन स्पर्शानं या ठिकाणी स्पर्श झालेलं हे इंदापूर शहर आहे। या शहरामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, आपले अनेक प्रश्न आहेत, ते सुद्धा मार्गी लावायचे असले तर देवेंद्र भाऊ यांच्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही। आणि उद्या आपले नगराध्यक्ष 22 नगराध्यक्ष तुमच्या आशीर्वादाने म्हणलं तरी काय हरकत नाही, बरोबर ना? प्रतिपदा गारटकर यांचा फॉर्म भरण्यासाठी आपण सगळ्यांनी इंद्रेश्वर मंदिर या ठिकाणी 10:30 वाजता मोठ्या संख्येनं या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे अशा प्रकारचे नम्रतेपूर्वक बांधवांना विनंती करतो। आणि एवढंच सांगतो की आपली युती ही इंदापूर शहराच्या विकासासाठी झालेली आहे। कुठलाही कुणाला निवडून आणण्यासाठी, कुणाला खाली खेचण्यासाठी, कुणाला हे करण्यासाठी युती नाही झालेली। इंदापूर शहरामध्ये एक चांगलं शहर निर्माण करण्यासाठी झालेली आहे। इंदापूर शहर आज या शहरामध्ये अनेक प्रश्न जी मग तुम्हाला सांगितले ह्याच्यावरती जर मार्ग काढायचा असला तर कृष्णा भीमा विकास आघाडीशिवाय बांधवांनो पर्याय नाही। अतिशय पोषक वातावरण आपल्या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या या ठिकाणी झालेलं आहे। अनेक विरोधक खूप घाबरलेले आहेत, त्यामुळे आपणही कुठेही या ठिकाणी आता आपण लय मोठी संख्या, आपली लय मोठी इच्छुक आहेत, आपल्याला काहीच अडचण नाही असं कुठलंही डोक्यामध्ये न जाता मतदार राजापर्यंत आपण जाणं, मतदार राजाला आशीर्वाद घेणं, त्यांची या ठिकाणी आपल्या पॉम्पलेट, आपल्या पक्षाचे विचार, आपल्या आघाडीचे विचार या ठिकाणी खाली घराघरापर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी बांधवांनो आपण काम या ठिकाणी करावं अशा प्रकारची नम्रतेपूर्वक आपल्याला विनंती करतो। हे या ठिकाणी ही तर सुरुवात आहे, लक्षात ठेवा, ही तर आता चिंगारी आहे। एकदा इंदापूर शहराचे परिवर्तनाची लाट उसळली की ह्या लाट परिवर्तनाची, विकासाच्या परिवर्तनाची लाट अशीच पुढे या ठिकाणी डौलाला पुढे घेऊ अशा प्रकारची नम्रतेपूर्वक विनंती आपल्या सगळ्यांना करतो। आता ज्यांनी आपल्याकडे फॉर्म भरलेले बरेच इच्छुक उमेदवार ते देखील या ठिकाणी आहेत नवनाथ महाराज, परंतु त्यांचा सुद्धा ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना या ठिकाणी त्यांचा जोमाना प्रचार समन्वय आपण संविधान मंडळी या ठिकाणी करू। आणि ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी खचून न जाता जगनराव की आपण या ठिकाणी पुढं आपली पार्टी काहीतरी त्यांचा विचार या ठिकाणी करेल अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम करावं। आपल्याला आणखी आता बोलण्याची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आता आपण सगळ्यांनी अंग झटकून घरोघरी या ठिकाणी काम करावं। 10 प्रभाग आहेत, कुठल्या प्रभागात 2500 मतदान आहे, कुठल्या प्रभागात 2700 मतदान आहे, कुठल्या प्रभागामध्ये 2800 मतदान आहे। इंदापूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीची बाजारपेठ या ठिकाणी आहे। या बाजारपेठेमध्ये चांगल्या पद्धतीनं इथल्या व्यापाऱ्यांच्या सुद्धा अनेक अडचणी, अनेक समस्या आपल्या व्यापार बंधूंच्या या ठिकाणी आहेत। त्यांच्या काय अडचणी आहेत ते या ठिकाणी आपण समजून घेऊ, त्यासाठी सुद्धा त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण निश्चित प्रकारे या ठिकाणी बांधवांनो काम करू। आपल्या इथल्या नागरिकांना नवनाथ सर या परिसरामध्ये घरकुल मिळवण्यासाठी सुद्धा जागेच्या देखील अडचणी या ठिकाणी आपल्या इंदापूर शहरामध्ये निर्माण झालेल्या आहेत, त्या सुद्धा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवू। आणि मला खात्री आहे आता उदयकाका देशपांडे इथं आहेत, आपल्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने वातावरण निर्माण झालंय, पण खुळून न जाता ग्राउंडनं आपण सगळ्यांना जोमानं या ठिकाणी प्रचार करावं। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्याला सगळ्यांनी या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलाय। त्यांनी सांगितलं की आघाडी करण्यासाठी काही अडचण नाही, तुम्ही चांगल्या पद्धतीनं आघाडी करा आणि जेव्हा आघाडी केल्यानंतर जेव्हा आपली नगरपालिकेवरती सत्ता येईल तेव्हा इथले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जी काही निधी लागेल तो आम्ही पूर्ण देण्यासाठी समर्थन आपण या ठिकाणी देऊया असा सुद्धा शब्द
आदरणीय देवेंद्र भाऊंनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळं आज ही 7 वाजताची मीटिंग होती, परंतु या मीटिंगला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। उद्या सोमवारचा दिवस आहे आणि मला वाटतं दुपारी 2 पर्यंत 3 पर्यंत मुदत फॉर्म भरण्याची या ठिकाणी आहे। आणि पहिलं ऑफलाईन फॉर्म, ऑनलाईन ही फॉर्म बरोबर आता ऑफलाईन फॉर्म बी स्वीकारायला या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे आज जे काय फॉर्म केलेले, उद्या जर फॉर्म आणखी कोणाचा राहिला असला तीही फॉर्म या ठिकाणी आपण भरून घ्या। आणि मला वाटतं छाननी ती काहीतरी 17 तारखेला आहे ना, 18 तारखेला छाननी आहे। त्या छाननीच्या अनुषंगाने जी डॉक्युमेंट, मग घरपट्टीचा कागदपत्राचा हे पुरावा असेल, पाणीपट्टीचा असेल, शिक्षणाचा असेल किंवा अन्य जो की आपल्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट, हे सगळे या ठिकाणी त्या तारखेला त्या ठिकाणी आपण घेऊन छाननी वेळेस सुद्धा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं, अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो। आणि मला 100% खात्री आहे की इंदापूर शहरातील आपले सर्व माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक हे कृष्णा भीमा विकास आघाडीला 100% समर्थन केल्याशिवाय राहणार नाही। एक जबरदस्त एक पॉझिटिव्हिटी आणि चांगली ऊर्जा आपलं या ठिकाणी निर्माण निश्चित प्रकारे झालेली आहे। आणि इंदापूर तालुक्याचा जो काय 20 वर्ष रखडलेला विकासाची जी कामं आहेत, 5 वर्षामध्ये इंदापूर शहराचा कायापालट या ठिकाणी आपण करून दाखवू। आणि उद्या सकाळी आपण फॉर्म भरण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी बांधवांना उपस्थित राहावं, अशा प्रकारची मी विनंती करतो। आता इथून पुढचे प्रोग्राम, इथून पुढचे मेसेज आपल्याला व्हॉट्सअपवर काय मिळाले तर त्या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहावं, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो। शेवटी हिथं आपला वर जरी युती असली तरी आपल्याला हिथं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांची गळचेपी करत होता आणि हिथं आपल्याला प्रमुख विरोधक पार्टी म्हणून राष्ट्रवादीच आपल्याला या ठिकाणी येत आहे। आणि त्याच्या विरोधात जाऊन आपण सगळ्यांनी एकत्रित मिळून या ठिकाणी कृष्णा भीमा विकास आघाडी निर्माण केलेली आहे। त्या आघाडीला सर्वांचं चांगल्या पद्धतीचं समर्थन या ठिकाणी मिळालेलं आहे आणि हेच समर्थन पुढे आपण मतदार रूपी सुद्धा आशीर्वाद आपण सगळेजण द्याल, अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो आणि माझे लांबलेले भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय। दोन्ही हात वर करून द्या। भारत माता की जय, भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा विजय असो।